अनुसार त्यांच्या नियमानुसार 75 वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हावं लागेल। हां, 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात, 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली या। यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या। 2029ला ते शक्य नाही। महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे, हरियाणामध्ये होतोय, जम्मू काश्मीरला होतो आहे। पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना। अमित शहांची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय, ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही। स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे। भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं। ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे, त्यांना कोणी अडवलं? पण ते शक्य नाही। या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे। अमित शहा यांचे एक वक्तव्य फार चर्चेमध्ये की समोरच्यांचे कार्यकर्ते फोडून आणणार असाल तरी आणू शकता, असं त्यांनी जाहीर कार्यकर्त्यांचे नाही, वारंवार ते बोलतात। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे। त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांच्याकडे मतदार नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त बाहेरून